बीड ऑनलाईन ज्ञानभूमीत आपलं सर्वांचं स्वागत. मी ज्ञानोबा वायबसे. बीड आणि गेवराईपासून जवळच असलेलं भातसांगी आणि औरंगपूर चोड ग्रामपंचायत या कार्यालयांतर्गत मोठ्या प्रमाणावर गावामध्ये भ्रष्टाचार करत गाव पुढाऱ्यांनी त्या गावामध्ये दहशत निर्माण केली आहे. मागच्या आठवड्यामध्ये मोठ्या प्रमाणावर स्थानिक नागरिकांना मारहाण झाली आहे. ती का मारहाण झाली आहे, का केली आहे, कशामुळे केली आहे, आपण जाणून घेण्याचा नक्कीच या ठिकाणी प्रयत्न करणार आहोत. कारण गेल्या 8 दिवसापासून या हॉस्पिटलमध्ये मारहाणीत जखमी झालेले जे काही गावकरी आहेत त्यांचे आपण संवाद साधणार आहोत. भाऊ, काय सांगाल? पाहिलं गेलं तर भाटसंगी ग्रामपंचायत अंतर्गत तुम्ही काही शासन प्रशासनाच्या दप्तरी विकासाच्या मुद्द्यावर तक्रारी दाखल केल्या होत्या. नेमकी काय घटना होती? काय गावचा विकास कोणी रोखलाय, का रोखलाय, एकंदरीत घटना नेमकी काय आणि त्या दिवशी काय काय घडलं होतं? मी माहितीचा अधिकार टाकला होता. वृक्षारोपणवरती आणि काही रस्त्यावरती कामं केले, ते कागदावरती केलेले आमच्या निदर्शनात आले. आम्हाला अजित पवार आमचे पालकमंत्री झाल्यामुळं आम्हाला वाटलं की आमचं गाव आता तरी सुधरेल, कारण मोठे मोठे कामं होतील, गावाची सुधारणा होईल. परंतु तसं काही न होता इथलच्या आमच्या मतदारसंघातल्या आमदाराचा हात असल्यामुळं कागदीपत्री काम चालू आहे आणि ते पूर्ण म्हणजे आता पोलीस प्रशासन, SP, कलेक्टर ह्या लोकांनी इथं वैयक्तिक आमच्या गावामध्ये मीटिंग घेऊन किंवा काही तिथं कार्यक्रम लावून सगळ्याचे मत घेतलं पाहिजे आणि पूर्ण गावाची माहिती घेऊनच हे, म्हणजे मी एकटा म्हणतो, मी काही विरोधक नाही आहे. कारण ते माहितीचा अधिकार टाकला की प्रत्येक माणसाला ते काही माहिती विचारलं की ते मारहाण करतो, खूप मारहाण करतो. आता माझे पाय फ्रॅक्चर, हात फ्रॅक्चर आहे, डोक्याला मार आहे, माझं एक बोट तुटलेला आहे. आता एवढं जर करत असेल, जर इतकी टोळ्याची टोळ्या घेऊन येतो गाड्या भरून, ते तर एक माणसं तरी काय करतात? अशा कित्येक लोकांना गावामध्ये मारहाण केलेली त्यांनी. त्यामुळं त्याची खूप दहशत असल्यामुळं गावातला एकही माणूस पुढे येत नाही की नको बाबा, आपलं आपण करून खाणारे माणसं आहेत, शेती करून खाणारे आहेत किंवा मजुरी करून खाणारे आहेत, ते पुढे येतच नाहीत. कुणीच पुढे येत नाही आणि विरोध करत नाही. आता मी केलता, आता माझी बी तशीच अवस्था आहे. लागलं, मला भीती वाटायला लागली की बाबा आता माझं कपड्याचं दुकान टाकले मी, मला जाऊ का नको, असे ह्या इथपर्यंत माझ्या मनामध्ये खूप काही येत आहे की बाबा मी आता काय करू, इथून पुढे मी कसं करून खाऊ आणि काय माझं कसं म्हणजे परपंच चलल, हा विषय माझ्या डोक्यामध्ये. नेमकं कोण करतं हे आणि त्यांना पाठबळ कोणाचं आहे? पोलीस प्रशासन का कारवाई करत नाही? प्रशासनाचं नाही, पण इथं एक पंडित आमदार आहेत, विजयसिंह पंडित, ह्यांच्या फोनवरती बऱ्याचशा गोष्टी ते हँडल करतात. आता पण पोलिसांना त्यांनी म्हणजे फोन करून सांगितलेलं आहे, असं कळलंय की तुम्ही म्हणजे हे केस डुप्लिकेट काय म्हणतात त्याला, नकली कोणती केस म्हणतात बघा, ते खोटी केस करून त्यांनी 1860चा गुन्हा दाखल केला. कारण आमदारांनी सांगितल्याशिवाय पोलीस ऐकत नाहीत, कारण आमदाराचा दबाव आहे त्या पोलिसावरती. त्यामुळं हे असं काही होऊ शकतं. 1860 करण्याचं कारणच नाही, कारण तो 1860वाला आम्ही ओळखीत नाही, तो आमच्या गावचा नाही. आमच्या गावाला यात्राचं सांगत होते जेवायला आलता त्या दिवशी सोमवारी, काय ते असं आमच्या गावात कोणी बकरं कापित नाही किंवा मटण खात नाही. सगळे असे म्हणजे महादेवाला म्हणजे सोमवाराला मानणारा वर्ग आहे. कारण यात्रा होऊन गेलेली 2 दिवस झाल्यानंतर ते दुसऱ्या दिवशी आमच्या तिसऱ्या दिवशी भांडणं झाले. कारण हे सगळं खोटं आहे. 1860 करणारा व्यक्ती आम्ही पाहिलेला नाही, आमच्या गावचा नाही. तो आम्हाला नंतर कळलं की त्याच्या गडी सालगडी म्हणून आहे. आता ह्यापुढे पोलिसांनी किंवा प्रशासनाने ह्या गोष्टीवर सखोल चौकशी करावं, मीटिंग लावा, सगळ्या गावकऱ्यांना एकत्र आणावा, विश्वासात घ्यावा. कारण ह्याची दहशत आपल्याला कमी करायची असेल तर कलेक्टर साहेबांनी, SP साहेबांनी व पालकमंत्र्यांनी एक साधारणतः भाटसांगी आणि जोड ग्रामपंचायत आहे औरंगपूर, या दोन्हीमध्ये एक साधारणतः किती लाख रुपयाचा, कोट्यावधी रुपयाचा, किती रुपयाचा नेमका भ्रष्टाचार आहे आणि कोण करतंय? आता मी तर फक्त 22 कोटीचं मला थोडं समोर आलतं,
परंतु असं जर बघायला गेलं खूप सखोल चौकशी केली तर ह्यापेक्षा कित्येक पटीने वाढून मिळू शकतंय. कारण हे असं काही इतकं मला पाहता आलं नाही. मी फक्त माझ्या गावापुरतं बघितलं होतं. मी काय बाहेरच्या जिल्ह्यातलं किंवा तालुक्यातलं कसलंच कुठं ते माहिती मागितली नव्हती. मी फक्त माझ्या गावापुरती मागितली होती. कोण सरपंच कोण आहे आणि उपसरपंच कोण आहे, ग्रामसेवक कोण आहे, काय माहिती आहे? सरपंच आता त्याची सुनबाई आहेत आणि एक सरपंच केलेलं ते आपला नामधारी सरपंच आहे, धनगर समाजाचा आहे. तो काय कधी बघितलेला नाही. आम्ही तर अजूनही बघितलेलं नाही, गावकऱ्यांनी नाही आणि कोणीच नाही. ते नामधारी केलेलं आहे कारण ते आलटून पलटून ते 30-35 वर्षापासून तो राज करत आहे त्या ग्रामपंचायत वरती. नक्कीच पाहायला गेलं तर भाटसांगी गावामध्ये प्रत्यक्षात गेल्यावर पाहिल्यावर खऱ्या अर्थानं त्या ठिकाणची प्रचिती येते, कारण त्या ठिकाणी अनेक लोक दहशतीखाली आहेत. कोणीही गावच्या विकासाच्या दृष्टिकोनातून बोलायला तयार नाही. जर कोणी बोललं तर त्यांची अवस्था डायरेक्ट अशा पद्धतीने होते, जेणेकरून गेल्या 8 दिवसापासून या खाजगी हॉस्पिटलमध्ये जखमीवर उपचार सुरू आहेत. शासन प्रशासनाच्या दारामध्ये अनेक तक्रारी दाखल केल्या, मात्र त्या तक्रारी अद्यापही त्याची दखल घेतली नाही. पोलीस प्रशासनानं खऱ्या अर्थानं ॲट्रॉसिटी ॲक्ट ज्या कायद्याअंतर्गत गुन्हे दाखल केलेत ते तपासावेत, जेणेकरून सत्य समोर येईल. जिल्हा पोलीस अधीक्षक नवनीत कावत एक पारदर्शक नेतृत्व असलं, एक चांगला अधिकारी असला तरी खालची यंत्रणा काय करते याकडं त्यांनी देखील लक्ष देणं गरजेचं आहे. भाऊ, ज्या दिवशी मारहाण झाली त्या दिवशी नेमकं काय घडलं होतं जेणेकरून ही तुमच्यावर पाळी आली आहे? माझं एक रेडीमेडचं दुकान आहे. ते बंद करून मी आपलं घरी म्हणजे बीडला राहायला आहे मी सध्या. मी निघालो होतो आणि निघतानीच त्यांनी गाड्या आडव्या लावल्या आणि सरळ काही न विचारता मारहाणाला सुरुवात केली. का त्यांच्या हातामध्ये तलवारी, राड, काट्या ह्या काय काय हत्यार होत्या. आता चटणी फेकली त्यांनी, एवढे चटण्या फेकले आमच्या डोळ्यात की आम्ही बापले का तरी इतक्या माणसापुढे काय करणार. मग आम्हाला गपचीप मार खावा लागला तिथं. आम्हाला आता ते लोक कोण होते आम्हाला ते सुद्धा दिसले नाही. आम्हाला गाड्यात टाकून त्यांनी दवाखान्यामध्ये पाठवलं, आणलं. किती लोक होते मारहाण करताना आणि आता पोलिसांनी काय कारवाई केली? तुमची काय मागणी पोलीस प्रशासनाकडे? अहो, आम्हाला ते मोजता येणार नाहीत एवढे लोक होते सगळे हातामध्ये. पण आता मेन लोक जे होते समोर आलेले होते तेवढे 7-8 लोक होते. आता उभा राहिलेली गर्दी होती पण एक बी सोडायला हिंमत नाही झाली कोणाची, किंवा ह्यांना सोडवलं पाहिजे. 10 लोक बी सोडवायला आले असते तरी एवढा आम्हाला मार लागला नसता. काय मागणी पोलीस प्रशासनाकडे, जिल्हा पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांच्याकडे? आता आम्हाला एकच आहे की आम्हाला न्याय मिळावा. ह्या ग्रामपंचायतला ते जसं गुलाममुक्त करावा अशी आमची इच्छा आहे गावकऱ्याची सगळ्या. आणि गावातर्फेच मी बोलतो की गावाला एकदम सुदृढ व समृद्धी बनावा. आमचं गाव पालकमंत्री अजितदादा पवार म्हणायचे किंवा आमचे बारामती सारखं आम्हाला कुठलेही गाव बनवायचे, आम्ही दत्तक घेणार आहेत. कोणाची समस्या असेल तर आम्हाला सांगावं. परंतु ते आपत्कालीन त्यांचं तशी काही घटना झाल्यामुळं आम्हाला पण आता म्हणजे काही बोलायसारखं नाही त्यांच्याबद्दल. अजितदादा पवार हे मागच्या काळामध्ये बीडचे पालकमंत्री होते. त्यांच्या पत्नी सध्या राज्याच्या उपमुख्यमंत्री आहेत आणि बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री आहेत आणि त्यांच्याच पक्षाचे काही या ठिकाणी आमदार आहेत. काय वाटतंय, सुमित्राताई पवार तुम्हाला न्याय देतील? सुमित्राताई नक्कीच न्याय देतील असं वाटतंय आम्हाला. कारण त्यांनी जर फोन केला किंवा सांगितलं किंवा येऊन भेट दिली तर आम्हाला म्हणजे अनेक पण गोष्टीचा खुलासा करता येईल त्यांच्या समोर बसून. कारण त्याच आम्हाला न्याय देऊ शकतात असं आम्हाला वाटतं. कारण त्यांच्या पक्षातील लोक जर गुंडगिरी वगैरे करत असतील तर त्यांनी समजून सांगायला काय हरकत आहे. नक्कीच पाहायला गेलं तर गावच्या विकासासाठी ग्रामस्थ पुढे आल्यानंतर त्यांना अशा पद्धतीने मारलं जाते. पूर्वी छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्य निर्माण करताना अनेक जाती धर्मातील मावळ्यांना सोबत घेतलं, स्वराज्याची निर्मिती केली. रात्रंदिवस त्यांनी कष्ट घेतलं, ते फक्त प्रजेसाठी. या राज्यामध्ये नांदणारा प्रत्येक वर्ग असेल त्या वर्गाला विकासात्मक त्यांचा दर्जा वाढावा, त्यांना चांगल्या सुखसुविधा मिळाव्यात, त्यांना शत्रूपासून संरक्षण व्हावं म्हणून त्यांनी अहोरात्र काम केलं. मात्र सध्या बीड जिल्ह्यातल्या अनेक ग्रामपंचायत अंतर्गत जे काही गाव पुढारी आहेत त्यांनी स्वतःची आर्थिक उन्नती साधण्यासाठी गाव पातळीवर राहणाऱ्या ग्रामीण भागातल्या लोकांवर अन्याय करताना पाहायला मिळत आहे.
कारण पूर्वी वाद व्हायचे शेतीच्या बांधावरून, घरादारावरून, आता वाद होत आहेत गावच्या विकासावरून. राज्यकर्त्यांनी आता तरी जागं व्हावं. राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि बीड जिल्ह्याचे पालकमंत्री यांनी विशेष या घटनेकडं गांभीर्यानं पाहावं आणि त्याला ग्रामस्थांना भयमुक्त करावं अशी मागणी भाटसांगी परिसरातून समोर येते आहे. त्याचाच एक स्पेशल रिपोर्ट. मराठवाड्यातील प्रसिद्ध डॉक्टर अरुण शिवाजीराव बडे यांचे बीडमधील सर्वात अत्याधुनिक कार्डियाक युनिट, रुग्णांसाठी तज्ज्ञ डॉक्टर टीम 24 तास उपलब्ध. येथे अँजिओग्राफी, अँजिओप्लास्टी, 2D इको, एक्स-रे, सोनोग्राफी योग्य दरात केली जाते. संपर्क आपल्याच बीड शहरात शिवाजीराव हार्ट केअर अँड इमेजिंग सेंटर, यशवंतराव नाट्यगृहाजवळ, बीड.